नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुवार म्हणजे श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस. गुरुवार म्हटलं की चाहूल लागते सकाळी लवकर उठून स्वामींची सेवा करावी असं काहीसं माझं होऊन जातं. स्वामींचा अभिषेक घालून घेतला, छान अष्टगंध लावला. स्वामींना चाफ्याचं फूल, चाफ्याचा सुगंध खूप आवडतो म्हणून मी त्यांना चाफा आधीच घेऊन ठेवला होता. कितीही संकटात असलो, त्रासात असलो तरी स्वामींपुढे बसलो ना की सगळं दुःख दूर होतं. मग असं वाटतं की स्वामी आहेत ना आपल्यासोबत, तर चिंता कसली. अगदी मन हलकं होऊन जातं. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटावर मार्ग नक्कीच सापडतो. मार्ग कठीण असला तरी ते योग्य दिशा दाखवतात. स्वामी म्हणतात, जेव्हा आमचा भक्त आमची सेवा करत असतो तेव्हा इच्छा आणि श्रद्धा त्याची असली तरी सेवा करून घेणारे आम्ही असतो. श्री स्वामी समर्थ. मी स्वामींचे रोजचे 3 अध्याय वाचते सारामृतचे. खरं सांगू का, हे स्वामींचं सारामृताचं जे ग्रंथ आहे त्यांनी खरंच आयुष्यच बदलून जातं. माझ्याही आयुष्यात भरपूर काही अनुभव आहेत स्वामींचे, ते मी हळूहळू तुमच्या संग शेअर करेलच. पण स्वामी सेवा ही अजिबात सोडू नका. स्वामी सेवेत या आणि आयुष्य अगदी सोपं होऊन जातं. कठीण प्रसंगांना अगदी हलक्या पद्धतीने सामोरे जातो आपण. आणि स्वामींच्या सेवेत असलं की स्वामींची कृपा आपल्यावर राहते. सुखकारक तो दुःख निवारक भवचालक श्री